करायची? आज मी तुम्हाला प्रमाणाची पद्धत सांगायची आहे की पुढे जायचं आपण? सांगा मला. प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन पद्धत शिकवायची आहे का? इंकल संतुलन पद्धत कशी वर्क होते शिकवायची आहे का? कारण की तुम्ही काल सांगितलं होतं मला सर तुम्ही एकदा सांगा म्हणून. ओके चला मी शाकाहारी म्हटलं. बाकी लोकांना रे बाकी सांगा ना मला. सांगायचं आहे का तुम्हाला? ओके हां थँक्यू. मला माहित आहे ती जर आली असेल ना ती जर तुम्हाला ऑनलाईन दिसली तर मस्त मग मेसेज करायला तुम्ही व्हॉट्सअपला तिला. मला जरी ते विचारलं का सरांनी विचारलं तुम्ही मेसेज करता बरोबर. आणि मुली तो जर आला ऑनलाईन मला माहित आहे ना त्याला डायरेक्ट आपण मेसेज करतो अरे बोल रे त्यांनी एक रिप्लाय दुसरा मेसेज करतो दुसरा दिला तिसरा करतो. पण सरांनी जर त्यावेळेला विचारलं तुम्ही म्हणता का खूप कंजूस आहात बरोबर. चला प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन प्रमाणाची ही काढण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो ही काढण्यासाठी भारतामध्ये ना काही फॉर्म्युलेज लावले जातात. फॉर्म्युलेज लावले जातात ठीक आहे. फॉर्म्युलेज नंतर शिकवतो पण ऍक्च्युअली ते वर्किंग कसं असतं ते तुम्हाला लक्षात येईल. बघा प्रमाणशीर पद्धत लागते कुठे तिथे कशी यूज केली जाते हे सगळं तुमच्या लक्षात येतं. मी सरळ म्हणतो आमदारांच्या म्हणजे MLAच्या मागे लोकसंख्या किती? लोकसंख्या म्हणजे पॉप्युलेशन. काय प्रमाणशीर पद्धतीमध्ये आपल्याला दोन गोष्टी सगळ्यात पहिली शिकायच्या असतात की आमदारांच्या मागे लोकसंख्या किती आणि दुसरा जो पॉईंट शिकायचा असतो तो खासदारांच्या मागे आमदार किती. काय खासदारांच्या मागे आमदार किती. दोन पॉईंट सगळ्यात महत्त्वाचे शिकायचे असतात. बघा तुम्हाला जर प्रमाणशीर पद्धत माहिती असेल किंवा नसली माहिती आज तुमचे सगळे डोळे उघडणार आहेत की आपल्याला दोन गोष्टी शिकायच्या आहेत. म्हणजे आमदारांच्या मागे लोकसंख्या किती आणि दुसरा जो पॉईंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो खासदारांच्या मागे आमदार किती. हे काढण्यासाठी दोघांसाठी आपल्याकडे वेगवेगळे फॉर्म्युलेज आहेत. तुम्हाला जर प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो की राष्ट्रपतीच्या जे प्रमाणशीर पद्धत आहे या प्रमाणशीर पद्धतीमध्ये वोटिंग कसं कोण करतात तुम्ही सांगा मला. सर जे सगळे निवडून आलेले सदस्य आहेत म्हणजे इलेक्टेड मेंबर्स आहेत हेच काय करतात वोटिंग करतात. म्हणजे आपल्याला एक शब्द लक्षात ठेवावा लागेल इलेक्टेड. आपल्याला एक शब्द लक्षात ठेवावा लागेल मराठी निर्वाचित. आपल्याला मराठीमध्ये एक शब्द लक्षात ठेवावा लागेल निवडून आलेले सदस्य बरोबर. पण आमदारांच्या मागे लोकसंख्या किती हा जर फॉर्म्युला आपल्याला शिकायचा असेल त्याचा फॉर्म्युला आहे आमदाराच्या एका मताची व्हॅल्यू आमदाराच्या एका मताची किंमत इक्वल टू त्या राज्याचं पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या अपॉन इलेक्टेड MLA. म्हणजे मला सांगा तुमच्या महाराष्ट्रामध्ये किती इलेक्टेड MLA आहे सांगा बरं मला. तुमच्या महाराष्ट्रामध्ये किती इलेक्टेड MLA आहेत? तुमच्या महाराष्ट्रामध्ये किती इलेक्टेड MLA आहेत सांगा बरं मला. तुमच्या महाराष्ट्रामध्ये इलेक्टेड MLA किती आहेत? MLA म्हणजे आमदार. मला एवढं सांगा पहिले MLA मध्ये आणि खासदारामध्ये काय डिफरन्स आहे? आमदार आणि MP मध्ये काय डिफरन्स आहे? MLA मध्ये आणि MP मध्ये काय डिफरन्स आहे सांगा मला. माहिती आहे का तुम्हाला MLA म्हणजे काय खासदार म्हणजे काय सांगा मला विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे का? व्हेरी गुड. काही लोकांना माहिती आहे काही लोकांना नाही माहिती. बघा आमदार म्हणजे काय तुमच्या स्टेटमध्ये रिप्रेझेंट करतात. म्हणजे कुठे विधानसभा किंवा विधान परिषद. आणि जे MP म्हणजे खासदार म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ते कुठे रिप्रेझेंट करतात तो संसदेमध्ये म्हणजे कुठे पार्लिमेंटमध्ये लोकसभा किंवा राज्यसभा. मग मी जर तुम्हाला प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो जे तुमच्या राज्याचे CM आहेत मुख्यमंत्री साहेब उद्धव ठाकरे हे उद्धव ठाकरे MLA आहे की MP आहे सांगा बरं मला. उद्धव ठाकरे MLA आहे की MP आहे सांगा मला. जे उद्धव ठाकरे आहेत ते MLA आहे की MP आहे? आता बघूया किती लोकांना येतं. सिंपल प्रश्न आहे. ओके व्हेरी गुड सचिन सुवर्णा. म्हणजे तुम्ही थोडं लेट उत्तर देता मला बरोबर. काय ते MLA आहेत कारण की ते रिप्रेझेंट कुठे करतात तुमच्या SLC किंवा SLA मध्ये म्हणजे कुठे रिप्रेझेंट करतात स्टेटमध्ये. मग तुम्हाला जर नरेंद्र मोदी सर विचारले की आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत ते काय आहेत MP आहेत. कुठून आहेत लोकसभा. बरं
जे राज्यसभेचे आहेत त्यांना सुद्धा काय म्हणतो MP. म्हणजे आता आपल्याला शिकायचं आहे की MLA सुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करतात आणि MP सुद्धा कोणते निर्वाचन. मग तुमच्या महाराष्ट्रामध्ये किती MLA आहेत सांगा बरं. तुमच्या महाराष्ट्रामध्ये किती MLA आहेत? तुमच्या महाराष्ट्रात किती बरोबर पडते? व्हेरी गुड. किती आहे? 288. किती आहे? 288 अपॉन 1/1000 इंटू 1/1000. हे कशासाठी आहे? हे कशासाठी विद्यार्थी तुम्हाला माहित आहे की पॉप्युलेशन लोकसंख्या हे करोड्समध्ये असतं, करोडमध्ये असतं. आता मला सांगा, आपल्याला मॅथ्समध्ये जे प्रॉब्लेम शिकतो आपण तेव्हा डिफिकल्टी जातं या चोरांना समजेल तेव्हा हे काढायला. म्हणून काय करतात विद्यार्थ्यांना, हे काय पॉप्युलेशनने काय करतात, आपण लोकसंख्या कमी करतो. पॉप्युलेशन काय डिफिकल्टी लेवल आहे किंवा कॉम्प्लेक्सिटी लेवल आहे ती काय करतो, कमी करतो. आता आपण एक एक्झाम्पल, महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे आपण 1 करोड करू. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 10 लाख आणि करोड. हे काय पॉप्युलेशन. आणि आपण तुम्हाला माहिती 288 काय तो MLA आहेत इलेक्टेड वाले इंटू 1/1000. 1/1000. 0 गट 0 गट 0 गट 3 शून्य काढले. उरले किती हो? उरले किती विद्यार्थी मित्रांनो? उरले आता 10,000 अपॉन 280. हे कोणाची भेटली व्हॅल्यू मला? आमदाराच्या एका मताची व्हॅल्यू भेटली. की एका आमदाराच्या मताची व्हॅल्यू भेटली. म्हणजे एक आमदार म्हणजे किती व्हॅल्यू असतील? 10,000 अपॉन 288. आता मला जर 200 आमदारांच्या मतांची व्हॅल्यू काढायची सांगा बरं. मला 288 आमदारांच्या मतांची व्हॅल्यू काढायची म्हणजे मला काय करावं लागेल? व्हिडिओ दिसत नाही आहे. कोणाला व्हिडिओ दिसत नाही रे? प्रेझेंटेशनवर क्लिक करा. प्रेझेंटेशनवर क्लिक करा. प्रेझेंटेशन प्रज्ञा प्रबोधनी. प्रज्ञा प्रबोधनीवर क्लिक करा, तुम्हाला दिसेल. नाव ओके, व्हेरी गुड. चालेल. आता बघा, मला सांगा, मी जर एका आमदाराच्या मताची व्हॅल्यू काढली, मला ही व्हॅल्यू कोणाची मिळाली? एका आमदाराच्या मताची व्हॅल्यू मिळाली. पण आपल्याला एका आमदार नाही आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आमदार आहेत? 288. 288. मला सांगा, जर 288 मी इकडे केले, मल्टिप्लाय केले, एक आमदार येते 288 आणि इकडे सुद्धा 288 केले, तर मला सांगा 288 आमदारांची व्हॅल्यू किती मिळेल मला? महाराष्ट्राच्या 288 आमदारांची व्हॅल्यू किती मिळेल मला? महाराष्ट्राच्या 288 आमदारांची व्हॅल्यू किती मिळेल मला? महाराष्ट्राच्या 288 आमदारांची व्हॅल्यू किती मिळेल? मिळेल 34. व्हेरी गुड रजत, व्हेरी गुड. तुझा आन्सर चुकलेला आहे. ठीक आहे. आता बघा, मला 66 ची गोष्ट. पॉप्युलेशन किती आपण? हे काय पॉप्युलेशन? याच्या खाली लिहिलं मी 288 इन 1/1000. 1/1000. बरोबर. हा फॉर्म्युला होता. आपल्याला मिळाली एका MLA ची व्हॅल्यू मिळाली. एका MLA ची व्हॅल्यू, एका आमदाराची व्हॅल्यू, एका आमदाराची. ठीक आहे. मल्टिपल नाही, फक्त एक आमदार. बरोबर. तिला काय केलं? कट केलं. 1 2 3 1 2 3. उरले किती हो? उरला आपला आता हा नंबर. हा काढला. उरला किती? हा नंबर 10,000 अपॉन 288. 10,000 अपॉन 288. बरोबर. आता मला एका आमदाराची व्हॅल्यू पाहिजे. मला किती आमदार पाहिजे? 288. पण हे 288 डायरेक्ट इकडे घेऊन जा. 288 MLA इक्वल टू करा ना 1000 म्हणजे 10,000. आता किती लोकांना समजले? किती लोकांना समजले? किती लोकांना? अगदी बरोबर. व्हेरी गुड. किती लोकांना समजले की जर मला महाराष्ट्राच्या 288 आमदारांची जर व्हॅल्यू पाहिजे आहे, किती मिळाल मला? 10,000. किती लोकांच्या लक्षात आलंय? क्लिअर झालं? प्रज्ञा, रजत, रजतला समजलंय म्हणजे बाकीच्या लोकांना सुद्धा लक्षात येईल असं मला वाटतं. बरोबर. निलूला पण तुम्हाला व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला म्हटलं की महाराष्ट्राचं पॉप्युलेशन 1 करोड आहे. मतदारांची व्हॅल्यू किती आहेत? मतदार किती आहेत? इलेक्टेड 88 आहेत अपॉन 1/1000. 1/1000 काय असतात की जे करोडमध्ये पॉप्युलेशन त्याची कॉम्प्लेक्सिटी लेवल कमी करण्यासाठी असतं. बरोबर. आणि मग काय करायचं? हे 288 घेऊन दुसरं म्हणजे 288 MLA झाले आणि व्हॅल्यू झाली 10,000. तो मला सांगा, ही जर व्हॅल्यू आपण MP ची काढली तर वेगळी येईल का? MP मध्ये आमदारांच्या मतांची व्हॅल्यू काढली वेगळी येईल का? वेगळी येईल का? सांगा मला. जर MP मध्य प्रदेशमध्ये जे आमदारांच्या मतांची व्हॅल्यू काढली ती वेगळी येईल का? अगदी बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. UP मध्ये वेगळी येईल का? UP मध्ये वेगळी येईल का?
अगदी बरोबर, व्हेरी गुड. मग मला सांगा सिक्कीम मध्ये वेगळी येईल का? सिक्कीम मध्ये वेगळी येईल का? व्हेरी गुड. तुम्हाला सांगा तुमच्या देशामध्ये जे तामिळनाडू आहे तिथे वेगळी येईल का? तामिळनाडू आहे तिथे वेगळी येईल का? व्हेरी गुड. म्हणजे तुमच्या लक्षात आलं. म्हणून तुम्हाला मी काल शब्द शिकवला असेल, एक स्टेटमेंट शिकवलं असेल, आमदारांच्या मतांची व्हॅल्यू, किंमत ही वेगळी असतं प्रत्येक राज्यामधून. आठवतं का? काल मी तुम्हाला स्टेटमेंट लिहून दिलं होतं की आमदारांच्या मतांची व्हॅल्यू प्रत्येक राज्यानुसार काय असतं? वेगवेगळी असते. त्यामध्ये रिझन काय? कारण की आता शिकलो आपण महाराष्ट्रामध्ये पॉप्युलेशन आहे त्याच्या हिशोबाने बनेल. दुसरा, युपी मध्ये जे पॉप्युलेशन आहे त्याच्या हिशोबाने बनेल. एमपी मध्ये जे पॉप्युलेशन आहे त्याच्या हिशोबाने बनेल. सिक्कीम मध्ये पॉप्युलेशन आहे त्याच्या हिशोबाने बनेल. आणि प्रत्येक राज्याची व्हॅल्यू काय असतील? वेगळी असतील. आपल्या महाराष्ट्रामध्ये 10,000 आली बरोबर. युपी मध्ये पॉप्युलेशन जास्त आपल्यापेक्षा 19 करोड पॉप्युलेशन बरोबर. मला माहिती की नाही? 19 करोड जास्त येईल म्हणजे 1 लाख येईल. 1 लाख येईल. जे पॉप्युलेशन कमी आहे म्हणजे 1000 असेल. आणि इथे काय आहे? 100 देऊ शकतं. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये जे MLA च्या आमदारांची मतांची व्हॅल्यू आहे ती काय? वेगवेगळी असणार आहे. सगळ्यांना क्लिअर झाला पहिला मुद्दा? सगळ्यांना क्लिअर झाला का? व्हेरी गुड नीलम, व्हेरी गुड. सगळ्यांना क्लिअर झालाय का? पुढचा पॉईंट सांगतो तुम्हाला. खासदारांच्या मतांची व्हॅल्यू. व्हेरी गुड. चला, कळालं तुम्हाला? थँक्यू. सेकंड, आज नंतर म्हणजे तुम्ही कोणालाही सांगू शकता, इतकं जबरदस्त तुम्हाला समजेल, इतकं संक्रमणीय पद्धत. नेक्स्ट, थर्ड, एमपीच्या मतांची व्हॅल्यू. किती? एमपीच्या मतांची व्हॅल्यू. एमपीच्या मतांची व्हॅल्यू. ठीक आहे. एमपी म्हणजे कोण? खासदारांच्या मतांची. एका खासदाराच्या मताची व्हॅल्यू करतो बरोबर. हे कसं काढतात? याची तुम्हाला मी सांगितलं, जेव्हा एमपी काढतो तेव्हा आपण आमदार मोजतो. आणि आमदार तर प्रत्येक राज्यामध्ये आहेत. प्रत्येक राज्यामध्ये आमदार आहेत. म्हणजे तुमच्या राज्यामध्ये किती स्टेट आहेत कंट्रीमध्ये? तुमच्या भारत देशामध्ये किती राज्य आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये? तुमच्या भारत देशामध्ये किती राज्य आहेत? 29 आहे, 30 आहे. व्हेरी गुड वैभव, तुला माहिती आहे. सागर absolutely right. किती आहे? 28. किती आहे? 28. इंटू राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये 3 केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहेत बरोबर. प्लस जम्मू काश्मीर, प्लस काय? जम्मू काश्मीर. लडाख आहे का? लडाख आहे का? लडाखमध्ये आपण विधानसभा दिलेली नाही, मग आपण इन्क्लूड करणार का नाही? प्लस दिल्ली आणि प्लस पुडुचेरी. हे येणार नाही. म्हणजे 28 प्लस 3. किती लोकांनी लक्षात आलं? किती लोकांना समजलं 28 का आले? किती लोकांना समजलं 28 प्लस आले? किती लोकांना समजलं हे 28 प्लस 3 आले? बरोबर आहे आपलं. कारण या 28 राज्यांमध्ये काय? विधानसभा आहे. आणि या 3 केंद्रशासित प्रदेश म्हणजे जम्मू काश्मीर, दिल्ली आणि पुडुचेरी या तिन्ही केंद्रशासित प्रदेशांमध्ये काय दिलेलं होतं? विधानसभा आहे. म्हणून आपण काय लिहिलं? 28 प्लस 3 अपॉन 28 प्लस 3 अपॉन की संसदेचे निर्वाचित सदस्य. संसदेचे निर्वाचित सदस्य. आता मला सांगा संसदेमध्ये निर्वाचित सदस्य किती आहे? मी ऑप्शन देतो तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे. हा एक पहिला ऑप्शन 776, 790, 770 आणि तिसरा ऑप्शन मी पुन्हा लिहितो. ठीक आहे. चला सांगा मला कोणतं आन्सर बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे सांगा मला. 4 ऑप्शन लिहिले आहेत की तुमच्या संसदेचे निर्वाचित म्हणजे निवडून आलेले सदस्य किती सांगा मला. आता हा प्रश्न जर तुम्हाला आला, तुम्हाला समजून जाईल की तुम्ही कुठे आहात. नाही आला तरी सुद्धा मी सगळ्यांचे उत्तर पाहिजे मला माहिती आहे कोण कोण प्रेझेंट आहेत. मला सांगा तुमच्या संसदेमध्ये निर्वाचित सदस्य किती आहेत? निवडून आलेले सदस्य किती आहेत? निवडून आलेले सदस्य किती?
निवडून आलेले सदस्य किती सांगा, हे माहिती? चला मी तुम्हाला सिंपल भाषेमध्ये सांगतो किती आहेत. हे इथे 2 मिनिटं झाले. बघा लोकसभेमध्ये काय 550 ठरवून दिलेली आहे, 552 ठरवून दिलेली आहे, बरोबर. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये ते नाही आहे. किती आहे? 543. 543. तुम्ही म्हणाल सर बरोबर आहे, तुम्ही चुकी शिकवत आहे मला. नाही, चुकीचं नाही. किती बरोबर शिकवत आहे? 2 होते अँग्लो इंडियन, ते 2 होते अँग्लो इंडियन. आपण या दोन्ही अँग्लो इंडियनला काढून टाकलेलं, बरोबर. म्हणजे आता इथे किती राहिले आहेत? 543च राहिले आहेत. पहिले होते 545. सध्याची स्ट्रेंथ 545. पण आपण जे 2 अँग्लो इंडियन यांना काढून टाकलेले आहेत 140 अमेंडमेंट. 104 वेळा घेतल्यानुसार आपण त्यांना काढून टाकलं 2019. किती आहे? 543. पहिली किती होती? 552. त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं होतं? नॉमिनेटेड म्हणजे नामनिर्देशित किंवा मनोनीत. इथे इलेक्टेड 552 पैकी 2 होते नॉमिनेटेड आणि 550 काय होते विद्यार्थी मित्रांनो? इलेक्टेड. याचं डिस्ट्रीब्युशन पुन्हा झालं स्टेटमधून किती आणि युटीमधून. स्टेटमधून किती आणि युटीमधून किती? स्टेटमधून येतात 530 आणि युटीमधून येतात 20. युटीमधून येतात 20. कळलं एवढं? इथपर्यंत कळलं का? व्हेरी गुड, व्हेरी गुड. बोला व्हेरी गुड, ॲब्सोल्युटली राईट. बोला किती असतात? पहिली किती होते? 552. 552चं डिस्ट्रीब्युशन केलं किती? 2 नॉमिनेटेड नामनिर्देशित 2 आणि नंतर जे इलेक्टेड आहेत म्हणजे किती? 550. 530 प्लस 530 प्लस 530 प्लस 20 म्हणजे 550. 530 येतात स्टेटमधून आणि 20 येतात राज्यांमधून. पण आता सध्या तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो कसं झालेलं आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये किती सदस्य आहेत? 543 आणि अँग्लो इंडियनला आपण काढून टाकलं आहे. म्हणजे सदस्य असतील तुमच्या स्टेटमधून आणि हे सदस्य तुमच्या युटीमधून. पूर्ण असेल युटीमधून. आता स्टेटचा कॉन्स्टंट राहणार 530. स्टेट कॉन्स्टंट राहणार. युटीमधून किती येणार? युटीमधून किती येणार विद्यार्थी मित्रांनो? किती येणार हो? युटीमधून किती येणार? युटीमधून येणार 20, बरोबर. युटीमधून किती येणार? 20. पण सध्या आहे का? प्रत्येक युटीमध्ये आहे का? नाही. आपल्याला माहित आहे कमी आहे. युटीमधून आपल्याला कमी आहे. म्हणजे किती कमी आहे विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला माहिती असेल 530 म्हणजे 13. 543 म्हणजे का कमी असेल युटीमधून? कारण विद्यार्थी मित्रांनो युटीमध्ये पॉप्युलेशन नाही तेवढं म्हणून. पण तुम्ही म्हणाल मला सर या 530 पैकी पहिले स्टेट होतं जम्मू काश्मीर, पण आताचं कन्व्हर्जन काय झालं? युटीमध्ये. म्हणून इथल्या ज्या 4 सीट आहे कुठे पाठवायच्या? इथे युटीमध्ये. किती पाठवला? युटीमध्ये. म्हणजे युटीमधून येणारा सदस्य किती असतील आता? 17 आणि राज्यामधून किती असतील विद्यार्थी मित्रांनो? 5 to 6. किती लोकांना समजलंय? किती लोकांना समजलंय सांगा बरं मला. किती लोकांना हा पॉईंट क्लिअर झाला? कारण की तुम्हाला बुकामध्ये कुठेही दिलेलं नाही आहे सध्या जम्मू काश्मीर लडाख, बरोबर. दुसरं तुम्हाला माहित असेल जम्मू काश्मीर लडाखचा इश्यू आणि 104 या दोन्ही गोष्टी तुम्हाला या वर्षी तुमचे प्रश्न तुमच्यापासून घेऊन दूर जाऊ शकतात. म्हणून मला हे तुम्हाला समजून सांगणं अत्यंत गरजेचं वाटलं आणि मी तुम्हाला ते एक्सप्लेन सुद्धा केलं. तर आपला 543 काय इलेक्टेड आहे, बरोबर. मग राज्यसभेमध्ये इलेक्टेड किती आहे सांगा? राज्यसभेमध्ये इलेक्टेड म्हणजे निवडून आलेले सदस्य किती आहे? राज्यसभेमध्ये व्हेरी गुड स्नेह, व्हेरी गुड. तुझं आन्सर क्लिअर आहे. राज्यसभेमध्ये किती आहे? 250 आणि सध्याच्या अवस्थेमध्ये किती आहे? 245, बरोबर. 250 होते. याचं डिव्हिजन केलं त्यांनी 12 नामनिर्देशित म्हणजे मनोनीत. आपण नॉमिनेट सेकंड 250 मधून 12 गेली होते 238. किती आहेत? इलेक्टेड मेंबर्स. आणि हे कुठून असतात तुम्हाला माहिती? हे असतात स्टेट आणि युटी. 229 कुठून होते? राज्यामधून. आणि तुम्हाला सांगतोय नॉमिनेटेड मेंबर आणि स्टेटचे कॉन्स्टंट असतात. याच्यामध्ये व्हेरिएशन होत नाही. याच्यामध्ये व्हेरिएशन होत नाही. कोण असतात? युटीमध्ये चेंजेस होतात. किती आहे? 9. सध्याच्या अवस्थेमध्ये किती? 9, बरोबर. आता आपण इथे ही आपली होती आयडियल कंडिशन आहे. पण ही काय आपली सध्याची कंडिशन आहे. सध्या बघा नॉमिनेटेड किती आहे? तो 12. सध्या किती आहे? नॉमिनेटेड किती आहे? 12. राष्ट्रपती कशासाठी इलेक्टेड करतात? नॉमिनेशन करतात कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा
कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा, आर्ट्स, लिटरेचर, सायन्स आणि सोशल सर्व्हिस या 4 गोष्टीवर काय करतात? नॉमिनेशन येतं. कोण करतं? प्रेसिडेंट. कोणा सांगण्यावरून? काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या सांगण्यावर. आता उरले किती? 12 मायनस 245 533 सॉरी 500 म्हणतो 233 233 आणि हे 233 सदस्य कुठे येतात? ज्या राज्यामध्ये विधानसभा आहे त्या राज्यामधून आणि ज्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा आहे त्या राज्यामध्ये. म्हणजे मी लिहितो 28+3 कारण की 3च केंद्रशासित प्रदेशामध्ये काय विधानसभा आहे. जम्मू काश्मीर, पुदुच्चेरी आणि दिल्ली या 3च म्हणून 3 28+3. पण आता जर तुम्हाला प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो की तुमच्या पार्लिमेंटमध्ये इलेक्टेड मेंबर्स किती सांगा मला. हे 12 तर नॉमिनेटेड आहेत. इलेक्टेड मेंबर्स किती सांगा मला. आता शिकवलं मी तुमचं चुकू देऊ नका आन्सर. इलेक्टेड मेंबर किती? निर्वाचित सदस्य किती? 4 अगदी बरोबर. इलेक्टेड मेंबर किती सांगा मला. तुमच्या संसदेचे इलेक्टेड म्हणजे निर्वाचित सदस्य किती सांगा मला. काय माहिती का रे आत्ताच बघितलं रे 543 तिकडे लोकसभा आणि इथे किती आहे 233. 12 लोक काय नॉमिनेटेड आहेत. इथले 2 लोक काढून टाकले. हे नॉमिनेटेड सदस्य आहेत म्हणून आपण इलेक्टेड वापरतोय. म्हणजे किती हो? हे 6 7 7 म्हणजे इतके सदस्य किती आहेत? निर्वाचित सदस्य. इतके सदस्य किती आहेत? निर्वाचित सदस्य. किती लोकांना समजले? किती लोकांना समजलं की हे कसाला 774? किती लोकांना समजलंय? राज्यात 3च आहे. प्रज्ञाला क्लिअर झाला. बाकीचे लोक कुठे गेले? क्लिअर. मला सांगा तुमच्या संसदेमध्ये नामनिर्देशित सदस्य किती सांगा मला. तुमच्या संसदेमध्ये नामनिर्देशित सदस्य किती? अगदी बरोबर. व्हेरी गुड. 12 ऍब्सोल्युटली राईट. कारण की 2 काढून टाकले आपण 2 काढून टाकले म्हणजे आता किती आहे? फक्त आणि फक्त 12. व्हेरी गुड. सगळ्यांना क्लिअर होत आहे. सगळ्यांना सगळे डाऊट क्लिअर होत आहेत. कारण की विद्यार्थी मित्रांनो यावर्षी हे झालेलं आहे म्हणून तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. एवढं कळालं असेल तर आम्ही दिलं. इतकं जर तुमच्या लक्षात आलेलं असेल ना. आता आपण जाऊ आपल्या फॉर्म्युल्यावर. खासदारांचं एका खासदाराच्या मताचे मूल्य किंवा व्हॅल्यू काय आहे? 28+3 अपॉन इलेक्टेड मेंबर निर्वाचित सदस्य कुठले? संसदेचे. मला सांगा इथे किती लिहू मग मी? अपॉन मध्ये किती लिहू? किती व्हॅल्यू लिहू? अपॉन मध्ये मी व्हॅल्यू किती लिहू मला एवढं सांगा. अपॉन मध्ये इथे व्हॅल्यू किती लिहू मी? 776 लिहू. अगदी बरोबर. व्हेरी गुड प्रज्ञा. तुझ्या लक्षात आलाय. बाकीच्यांना समजलं का? प्रज्ञाला समजलं. बाकीच्यांना समजलं का? बाकीच्यांना कळलं की नाही? सुवर्णाला सुद्धा कळलं. व्हेरी गुड. बघा आता तुमचं एवढं जर लक्षात आलंय की काय पाहिजे आपले MP इथले संसदेचे म्हणजे त्यांची व्हॅल्यू किती आहे? 776 अपॉन 776 केला आणि त्याच्या वरती डिनॉमिनेटर मध्ये बरोबर. तुम्ही बघा 28 म्हणजे MP पण येईल, महाराष्ट्र पण येईल, मध्य प्रदेश पण येईल बरोबर. असे भारत देशाचे सगळे राज्य आणि सोबत भारत देशामध्ये सुद्धा 3 केंद्रशासित प्रदेश हो की नाही. जे आता आपण काढली होतं बघा एक्झाम्पल दिलं तुम्ही तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये जे MLA ची व्हॅल्यू काढली होती आपण 10,000 बरोबर. 10,000 अशी सगळ्या राज्यांची व्हॅल्यू काढायला लागली. इतकी काढायला लागली बरोबर. सगळ्यांची व्हॅल्यू काढली आपण काय केलं 776. म्हणजे तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळेल तरी मित्रांनो? एका MPची. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू कोणाची मिळेल? एका MPची बरोबर. म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की आमदारांच्या संख्येवरून आपण कोणाची व्हॅल्यू काढतो? MPची. आणि तुम्हाला मगाशी लक्षात आलं असेल की पॉप्युलेशनवरून व्हॅल्यू काढतो आपण आमदारांची. किती लोकांना समजलंय? किती लोकांना समजलंय? क्लिअर झालं का सगळ्यांना? की आमदारांच्या मतांची व्हॅल्यू आपण लोकसंख्येच्या आधारावर काढतो आणि खासदारांच्या मतांची व्हॅल्यू आपण कशावर काढतो विद्यार्थी मित्रांनो? आपण काढतो आमदारांच्या मतांच्या बेसिसवर बरोबर. ही होती प्रमाणशीर पद्धत.
ही कोणती पद्धत आहे? याला म्हणतो आपण प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन, याला म्हणतो आपण प्रमाणशीर पद्धत. बरोबर. मग सेकंड एक असतं आपल्याकडे सिंगल ट्रान्सफरेबल ओट. सिंगल ट्रान्सफरेबल ओट, सिंगल ट्रान्सफरेबल ओट, त्याला मराठीमध्ये म्हणतात एकल संक्रमणीय पद्धत. एकल संक्रमणीय पद्धत. आता ही बघा किती जबरदस्त तुमच्या लक्षात बसेल, तुम्ही कधी विसरणार. मला सांगा सगळ्यात एखादी नंबर सांगा तर तुम्ही कधी विसरत नाही. कोणताही नंबर सांगा मला, एक नंबर सांगा. 100 लक्षात राहील का तुमच्या? 100 लक्षात राहील का? 100 लक्षात राहील का तुमच्या? ठीक आहे, 100 आपण बघूया. किती पकडले आपण? 100. हे 100 काय? वोटर्स आहेत, म्हणजे मतदान करणारे सदस्य आहेत, MLA किंवा MP असं पकडू. ठीक आहे. आणि मी 4 लोकांची नाव घेतो. एक घेतो प्रज्ञा, प्रज्ञा. ठीक आहे, प्रज्ञा. दुसरं घेतो मी, माझं स्वतःचं. मी स्वतःला आता प्रेसिडेंट बघतो, मी स्वतःला ना आता प्रेसिडेंट बनवतो. दुसरं घेऊ रजत. आणखी इथून घेऊ सरावाला. एक कोण घ्यायचं आपण? एक आहे स्नेही. एक घेऊ आपण स्नेही. आता आणि जे बाकीचे उरले आहेत, ना ते मतदान करणार आहेत. म्हणजे जे आपण नाव नाही घेतले त्यांचे, जे आता माझ्यासमोर 2-4 लोक बसलेले आहेत, तुम्ही आहात सगळे, बरोबर. हे सगळे काय आहे? मतदान करणार आहेत. म्हणजे ते काय? MLA किंवा MP. आणि आम्ही 4 लोकांना काय बनायचं आहे? कंटेस्टंट आहोत. आम्हाला काय बनायचं आहे? देशाचं प्रेसिडेंट पद घ्यायचं. प्रज्ञा, किरण, रजत आणि स्नेही. प्रज्ञा, किरण, रजत आणि स्नेही. हे जे 100 लोक आहेत ना, या 100 लोकांना काय आहे? असं चिठ्ठ्या बनवणार. 100 लोकांना चिठ्ठ्या बनवणार. कशा? 100 लोकांना काय करतात? तर असं चिठ्ठ्या बनवणार. 100 ही फक्त 4 काढतात. 100 लोकांना या 4ही नावाच्या चिठ्ठ्या बनवाव्या लागतात. ठीक आहे. मग चिठ्ठ्या कशा बनतात? आता बघा, या 100 पैकी दुसरा एखादी व्यक्ती आहे सागर. कोण आहे? सागर कांबळे. सागर कांबळेला असं वाटलं की किरण सर खूपच छान पॉलिटिक्स शिकवतात, किरण सर खूपच छान पॉलिटिक्स शिकवतात, तर मला तो वोट कोणाला देणार आहे? मलाच देणार आहे. समजा त्याला जर प्रज्ञा आवडत असेल तर प्रज्ञाला आवडतील. समजा जर त्याला स्नेह आवडत असेल, स्नेही आवडत असेल तर स्नेहाला आवडतील. पण आपण असं म्हणू, जर त्याला कोण आवडतं? किरण सर. का आवडतं? कारण किरण सर पॉलिटिक्स खूपच छान शिकवतात, म्हणून तो वोट कोणाला देईल? मला देईल. बघा, म्हणजे सागरचं जे पहिलं वोट आहे ते कोणाला मिळेल? किरण सरला. कोणाला मिळेल? किरण सरला. आता सागरला हे सगळेच वोट द्यायचे आहेत. हे सगळेच वोट द्यायचे आहेत, बरोबर. म्हणजे सेकंड कोण आला पाहिजे? समजा किरण सर हारले, तर सेकंड कोण द्यायला पाहिजे की नाही? सेकंडला दिलं त्यांनी प्रज्ञाला, थर्ड दिलं त्यांनी रजत, आणि फोर्थ दिलं त्यांनी स्नेहीला. म्हणजे या 100ही लोकांना, सागर सारख्या 100ही लोकांना विद्यार्थी मित्रांनो काय द्यायचा आहे? असा रेफरन्स द्यायचा आहे. सागर सारख्या 100ही लोकांना असा रेफरन्स द्यायचा आहे. म्हणजे पहिलं किरण सर, दुसरं प्रज्ञा, तिसरं रजत आणि चौथं स्नेही. बरोबर. मला सांगा, हा सागरचा झाला. आपण दुसरं नाव घेऊ, राकेश. राकेशचा सेम असेल का? हा जो रेफरन्स आहे हा राकेशला सेम असेल का? सांगा बरं. असू शकतो की नसू शकतो? सांगा मला. हा जो रेफरन्स दिलाय कोणी सागरने दिलाय, तो राकेश सेम असेल का? सांगा मला, उत्तर द्या. अगदी बरोबर, अगदी बरोबर. व्हेरी गुड. म्हणजे असं होऊ शकतं, राकेशला स्नेही सुद्धा आवडू शकते. बरोबर, राकेशला स्नेही सुद्धा आवडू शकते. बरोबर. राकेशला रजत सुद्धा त्याचा मित्र आहे, त्याला रजत चांगला आवडू शकतो. बरोबर. म्हणजे काय, याचा असू पण शकतो आणि नसू पण शकतो. समजा राकेशचा सिमिलर आहे, किरण फर्स्ट, सेकंड प्रज्ञा, थर्ड राजेश आणि फोर्थ सिमिलर आहे. बरोबर. तर म्हणजे 2 वोट कोणाला मिळतील? 2 वोट कोणाला मिळतील? किरण सरांना. 2 वोट कोणाला मिळतील? किरण सरांना. कारण की जो पहिला रेफरन्स असतो तो ट्रान्सफर तिकडे केला जातो. बरोबर. अगदी बरोबर. व्हेरी गुड. तुमच्या लक्षात येत आहे की जर ज्या व्यक्तीला पहिला रेफरन्स मिळाला किंवा प्रेफरन्स मिळाला, त्याचे सगळे वोट त्या व्यक्तीला ट्रान्सफर केले गेले. आता अजून एखादी नाव घेऊ आपण. सचिन उत्तर दिलं. सचिन. यस. सचिन तेंडुलकर. सचिन चला. या सचिनला काय वाटलं? किरण सर सारखं अख्ख्या जगामध्ये पॉलिटिक्स शिकवत नाही. ठीक आहे. किरण सर स्नेही सारखे ठेवलं. सचिनला वाटलं की स्नेही खूपच छान आहे.
ठीक आहे, तिला मैत्रीण बनवायला पाहिजे. तिला काय करायचं आता, मैत्रीण बनवायचं आहे. म्हणून त्यांनी काय केलं, तिला वोट केलं. म्हणजे तिचा पहिला प्रेफरन्स काय, त्याचा पहिला प्रेफरन्स काय, स्नेही. बरं, दुसरा प्रेफरन्स काय, प्रज्ञा. स्नेही आहे तर प्रज्ञा. दुसरा प्रेफरन्स काय दिला, प्रज्ञा. थर्ड किरण सर. आणि शेवटीला कोण दिलं, रजतला. कोण दिलं, रजतला. म्हणजे मला सांगा, सचिनचा रेफरन्स मी कुठे पाठवू, स्नेहीकडे पाठवू का कोणाकडे पाठवू, सांगा मला. जो रजतचा रेफरन्स आहे, सचिनचा रेफरन्स आहे, हा मी कोणाकडे पाठवू, स्नेहीकडे पाठवू, प्रज्ञाकडे पाठवू की रजतकडे पाठवू. अगदी बरोबर, रजत. व्हेरी गुड. स्नेहीकडे. व्हेरी गुड. ॲब्सोल्युटली फाईन. व्हेरी गुड. कोणाकडे, स्नेहीकडे. अगदी बरोबर. मग दुसरा अजून एखादी एक्झाम्पल नाव द्या मला. राकेश. राकेश घेतलं का, राकेश घेतलं. अजून एखादी नाव सांगा रे पुण्याचं. हीच घेतो. लीलाधर. लीलाधर. ठीक आहे, लीलाधर. आता लीलाधरला काय वाटलं, चला आता आपण प्रज्ञावर ट्राय करू. प्रज्ञाला आपण काय म्हणू, आपली मैत्रीण म्हणू. तर लीलाधर कोणाला ऑर्डर देतील, प्रज्ञाला. प्रज्ञाला काय करतील, वोटिंग करतील. म्हणजे पहिला प्रेफरन्स काय असतील, प्रज्ञा. दुसरा प्रेफरन्स कोण असतील, स्नेही. तिसरा प्रेफरन्स कोण असेल, रजत. आणि चौथा प्रेफरन्स कोण असतील, किरण सर. किरण सर. म्हणजे या लीलाधरची वोटिंग कोणाला जाईल, प्रज्ञाला जाईल. बरं, आता उरला रजत. आणि रजतसाठी आपण ऐश्वर्याला घेऊ. ऐश्वर्याला घेऊ. ऐश्वर्या रे लग्न झालं आहे, अनन्या पांडे घेऊ. अनन्या पांडे घेऊ. आता अनन्या पांडेला कोण आवडतो, रजत आवडतो. अनन्या पांडेला कोण आवडतो, रजत आवडतो. तो मलाही विचारणार नाही, तो प्रज्ञाला सुद्धा विचारणार. सर ती प्रज्ञाला नाही विचारणार, किरणला पण नाही विचारणार आणि स्नेहीला विचारणार नाही. कारण की काय, किरण हे जे नाव आहे, मुलीचं नाव वाटतं. आणि मुलगा कोण आहे, रजतच आहे. म्हणजे ती माझ्याकडे येईल का, नाही येणार. म्हणून विद्यार्थी मित्रांनो काय येईल, तो सगळे वोट्स कोणाला देतील, पहिला जो रेफरन्स आहे तो कोणाला देतील, रजतला. दुसरा रेफरन्स देईल प्रज्ञाला. तिसरा किरण सर. आणि चौथा कोणाला देतील, स्नेहीला. बरोबर. म्हणजे ज्या व्यक्तीचा पहिला रेफरन्स जो असतील त्या व्यक्तीला त्याचे वोट सगळ्यांना ट्रान्सफर होईल. कळालं का हे एवढं, इतकं लक्षात आलं का, सगळ्यांना इतकं लक्षात आलं का. सगळ्यांना एवढं लक्षात आलं का रे, प्रत्येकाला समजलं, प्रत्येकाला. सचिन, प्राजक्ता, रजत, प्रज्ञा, विशाखा, प्रिया, राकेश आणि बाकीचे असलेले विद्यार्थी, त्यांना नाही समजलं का रे, ते ममताला पण समजलं, सुवर्णाला समजलं. व्हेरी गुड. ते तुम्ही आला. आणि आपल्याकडे वोटर्स किती आवडलं, 100. मी असं बघू का, या 100 पैकी काही लोकांचा जो पहिला प्रेफरन्स असतील तो असतील प्रज्ञा. पकडू शकतो का मी, या 100 पैकी काही लोकांनी मत दिलंय कोणाला, प्रज्ञाला. समजा मी पकडला 20 लोकांचा पहिला प्रेफरन्स काय, प्रज्ञा. पहिला प्रेफरन्स कोण आहे, प्रज्ञा. किरण सरांचा जो पहिला प्रेफरन्स आहे तो आहे 25 लोक. 25 लोकांचा पहिला प्रेफरन्स काय आहे, कोण आहे, किरण सर. रजत 25 संपले, दिले 30. 40 लोक. ठीक आहे, दिले 40. दिले 40. आणि स्नेहीला दिले उरले किती दिले सांगा, 60, 85 आणि 20. बरोबर का चूक, बरोबर आहे का चूक आहे, कमी जास्त आलं का, बरोबर सांगा. 100 झाले का, 20 आणि 20, 40. बरोबर. 40 आणि 80, 80 आणि 25 का होतात 105. मग आपल्याला कमी करावं लागेल. स्नेहीला किती दिले आपण, 15. स्नेहीला किती दिले आपण, 15. लक्षात आलं का तुम्हाला एवढं. म्हणजे काय म्हणायचं मला, की जो 100 पैकी 20 लोकांनी जो पहिला प्रेफरन्स दिला तो कोणाला दिला रे, प्रज्ञा मॅडमला. 100 पैकी 25 लोकांनी पहिला प्रेफरन्स कोणाला दिलाय, किरण सरांना. 100 पैकी 40 लोकांनी जो पहिला प्रेफरन्स दिलाय, रजतला. आणि 15 लोकांना काय दिलाय, 15 लोकांनी स्नेहीला पहिला प्रेफरन्स दिला. इतकं लक्षात आलं का तुमच्या, इतकं लक्षात आलं का. ममता, सुवर्णा, राकेश, विशाखा, प्रिया, रजत. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता जर निवडणूक प्रत्यक्ष निवडणूक असती, कोणती, प्रत्यक्ष, किती कोण जिंकला असता, हो, रजत. किती कोण जिंकला असता, रजत. आणखी काय, प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये एखाद्या व्यक्तीला जास्त वोट्स मिळाले तो जिंकला. पण जी आता आपण एकल संक्रमणाची पद्धत शिकलो आहे किंवा प्रमाणशील पद्धतीने शिकलो आहे, याच्यामध्ये असं होत नाही. यामध्ये ओके, रजत तू जिंकला प्रत्यक्षमध्ये, पण आता बघ ना, राष्ट्रपती मला बनायचं आणि मीच बनणार आहे, तुला म्हणून देणार नाही, ना प्रज्ञाला म्हणून देणार आहे, ना स्नेहीला, ना रजतला, मीच जिंकणार आहे. ठीक आहे, रजत प्रत्यक्ष असतं तू जिंकला असता, पण अप्रत्यक्षमध्ये असं होत नाही.
अप्रत्यक्षमध्ये असं होत नाही. अप्रत्यक्षमध्ये असं होत नाही. व्हेरी गुड दिसला, व्हेरी गुड. अप्रत्यक्षमध्ये असं होत नाही. बघा आता काय होतं अप्रत्यक्षमध्ये, ही झाली पहिली स्टेज, फर्स्ट सायकल सुद्धा होऊ शकतो पण जे फर्स्ट स्टेज होता. काय होतं, ज्या व्यक्तीला सगळ्यात कमी ओट्स मिळाले तो इलिमिनेट होतो, इथून निघून जातो. ज्या व्यक्तीला सगळ्यात कमी ओट्स मिळाले तो काय होतो, इलिमिनेट होतो, तो इथून निघून जातो. ज्या व्यक्तीला सगळ्यात कमी ओट्स मिळाले तो इलिमिनेट होतो. मला सांगा 15 लोकचा स्नेही पहिला फ्रेक्स होता, त्याला इलिमिनेट होता. उरले किती होता, सेकंड सायकलमध्ये किती उरले आपल्याकडे, सेकंड सायकलमध्ये उरली रजत, किरण आणि रजत, सॉरी प्रज्ञा, किरण आणि रजत, प्रज्ञा, किरण आणि रजत, बरोबर. मग जर मी इथं लिहिलं 20, इथे सुद्धा लिहिलं 25, इथे सुद्धा लिहिलं मी 4, इथे काय लिहिलं मी 4. चालेल का, असं चालेल का, नाही. इथे बघा आता थोडा ट्रिक आहे. इथे काय होतं, हे जे 15 वोटर्स आहेत, हे जे 15 वोटर्स, या 15ही वोटरचा दुसरा, तिसरा, चौथा रेफरन्स सारखा असेल की वेगळा असेल. या 15ही वोटरचा, या 15ही सदस्यांचा ज्यांनी कोणाला आवडी दिली आहे, स्नेहीला आवडी दिली, त्यांचा सेकंड, थर्ड आणि फोर्थ रेफरन्स वेगळा असतील का सेम असतील, सांगा मला. दुसरा, तिसरा, चौथा रेफरन्स सारखा असतील का वेगवेगळा असतील, वेगळा पण असेल किंवा सारखा पण असेल, बरोबर. वेगळा पण असेल किंवा सारखा पण असेल. एक्झाम्पल घेऊ, लक्ष दे तुमच्या. या 15ही लोकांनी असं म्हटलं की नाही, माझा 15ही लोकांनी म्हटलं किरण सर खूपच छान पॉलिटिक्स शिकवतात, ते किरण सरांना दिली म्हणजे शकतं. प्रज्ञा इकडे, किरण सर इकडे, म्हणजे मी लिहितो 15 वोट मला म्हणाले, मला त्यांना 0, बरोबर. असं येऊ शकतं की नाही, प्रज्ञा खूपच छान दिसते तर प्रज्ञाला देईल सगळेजण, इकडे 0. असं येऊ शकतं, रजत, या सगळ्या मुली आहेत, रजतला सगळ्यांना वोट देईल, असं येऊ शकतं, म्हणजे 0, 0, 15. असं येऊ शकतं 5, 5. होऊ शकतं की होऊ शकत नाही, सांगा मला. प्रोबॅबिलिटी तुम्हाला शिकायचं, तुम्हाला मॅथ्समध्ये आहे. होऊ शकतं की नाही, असं जे आपण शिकतो तसं होऊ शकतं की नाही होऊ शकत, अगदी बरोबर रजत, व्हेरी गुड. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे विद्यार्थी मित्रांनो की असं होऊ शकतं. 5, 5, 15, 5, 5, 15, इथे 0 येऊ शकतं, इथे 9 पण येऊ शकतं, इकडे 6 पण येऊ शकतं. अशी कोणतीही कंडिशन येऊ शकतं. पण आपण एक कंडिशन बघू, एक कंडिशन घेऊ. आणि ती कंडिशन घेऊ आपण अशी की रजत दिया 40. आता प्रज्ञाला देऊ आपण 0, प्रज्ञाला किती देऊ आपण 0, प्रज्ञाला दिली आपण 0, रजतला देऊ आपण 0 आणि किरण सरांना देऊ आपण 15. किरण सरांना किती दिले 15, किरण सरांना किती दिले 15. आता वोट चला किती झाले 20, झाले 40, किती झाले, किती झाले 40. ही झाली सेकंड सायकल. किती लोकांना समजली सेकंड सायकल, किती लोकांना सेकंड सायकल समजली, सेकंड सायकल किती लोकांना समजली, रजतला क्लिअर, बाकी सांगणार आहे क्लिअर, व्हेरी गुड. सेकंड सायकल सुद्धा तुमच्या आता लक्षात, ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्यात कमी कोणाला आहे, याच्यामध्ये सगळ्यात कमी कोणाला आहे, सेकंड सायकलमध्ये सगळ्यात कमी कोणाला होत आहे, प्रज्ञाला. व्हेरी गुड. म्हणजे प्रज्ञा काय होईल रे, प्रज्ञा काय होईल रे, इलिमिनेट होईल, बरोबर. प्रज्ञा काय होईल, एलिमिनेट होईल. प्रज्ञा काय झाली, एलिमिनेट झाली, बरोबर. आता प्रज्ञामध्ये जे 20 लोक आहेत यांचा काय चेक करूया आपण, सेकंड प्रेफरन्स. या 20 लोकांचा काय चेक करूया आपण, सेकंड प्रेफरन्स किंवा रेफरन्स चेक केला. पण जर या सेकंड पैकी, या 20 पैकी जर 15 लोकांनी मला वोट दिले आणि 5 लोकांनी सेकंड प्रेफरन्स दिला होता रजतला, कोण जिंकेल रे, कोण जिंकेल, कोण जिंकेल. या 20 पैकी सेकंड जो रेफरन्स आहे कोण जिंकेल, के म्हणजे कोण, किरण सर. अगदी बरोबर, व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला सगळे तुमचे जे डाऊट्स आहेत त्यांना ते क्लिअर होऊन आले आहेत, बरोबर. म्हणजे कोण जिंकणार रे, त्याची कंडिशन अशी असतं, जोपर्यंत जितके मतदार आहेत ती आहे 100, याच्या 50% पेक्षा जास्त वोट्स एका सदस्याला मिळत नाही. जोपर्यंत जितके मतदार आहेत जितके मतदार आहेत त्याच्या 50% पेक्षा जास्त मतं ज्या 2 पैकी किंवा 4 पैकी किंवा 5 पैकी एका सदस्याला मिळत नाही विद्यार्थी, तोपर्यंत तो जिंकला जात नाही. मग मला सांगा, समजा किरण सरांना 10 दिले, 20 पैकी किरण सरांना 10 दिले आणि रजतला 10 दिले, इकडे 50 झाले, इकडे 50 झाले.
मग काय होईल? 50-50 झाले तर मग काय होईल सांगा. 50-50 झाले तर मग काय होईल? थँक्यू रजत, थँक्यू नीलू, वैभव, मी तुम्ही मला जिंकून दिलं, थँक्यू सो मच. मला सांगा, जर टाय झाला तर मग काय होईल? रजतला पण 50 आहे आणि किरण सरांना 50 आहे. रजतचा माहोल होता ना, मुली सगळ्या रजतकडे चालल्या, कारण की किरण सर मुली सगळ्यात वाटतात, बरोबर. जरी नाव मुलीच असलं पण मुलगा बरं मी. जेव्हा काय होतात विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा ईश्वर चिठ्ठी. तेव्हा काय? ईश्वर चिठ्ठी. म्हणजे ज्या लोकांमध्ये काय झालं त्या लोकांमध्ये काय करायचं? चिठ्ठी काढायची. कोणीतरी येईल ती बाहेर चिठ्ठी काढेल आणि ज्याची चिठ्ठी बाहेर येईल तो जिंकला, तो जिंकला. आता माझा प्रश्न, सेकंड प्रश्न, मला सांगा, समजा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये 9 लोक उभे राहिले. राष्ट्रपती पदासाठी 9 लोक उभे राहिले. किती सायकल लागतील? किती सायकल लागतील सांगा मला. व्हेरी गुड. किती सायकल लागतील सांगा. राष्ट्रपती पदासाठी जर 4 लोक उभे राहिले, मला सायकल किती पाहिजे? शुभा गेली ग, सुलभा गेली तरी मला सांगा सायकल किती लागतील? लागतील 8. किती सायकल लागतील? 8. कसं? नंबर ऑफ पीपल मायनस 1. नंबर ऑफ पीपल मायनस 1 म्हणजे 9 लोक आहे तर किती सायकल लागतील? 8. 10 लोक आहेत तर सायकल किती लागतील? 10 लोक आहेत सायकल किती लागतील? 10 लोक आहेत सायकल किती लागतील? 12 लोक आहेत तर किती सायकल लागतील? 12 लोक आहेत 11. 7 लोक उभे आहेत तर किती सायकल लागतील? 7 लोक म्हणजे नंबर ऑफ पीपल मायनस 1, बरोबर. मी माझा प्रश्न असा आहे की पहिल्या सायकलमध्ये सुद्धा रिझल्ट येऊ शकतो का? पहिल्या सायकलमध्ये सुद्धा रिझल्ट येऊ शकतो का? हो की नाही सांगा. पहिल्या सायकलमध्ये सुद्धा रिझल्ट येऊ शकतो का? अगदी बरोबर, व्हेरी गुड. अगदी बरोबर प्राजक्ता, व्हेरी गुड. म्हणजे तुमच्या लक्षात आला विद्यार्थ्यांनो, जो पहिल्या सायकलमध्ये जर काय गेलं 50%च्या वर मत गेले तर पहिल्या सायकलमध्ये सुद्धा निर्णय घेऊ शकतो. नॉर्मल कंडिशन मध्ये जर 50%च्या वर गेले नाही, जितके लोक असेल त्याचा -1. क्लिअर? क्लिअर झाले डाऊट्स? क्लिअर झाले डाऊट्स सगळ्यांना? आता मला एवढं तुम्हाला विचारायचं आहे, आपण इतक्या डीप मध्ये जायचं की आता थोडं वरून घ्यायचं मला सांगा. म्हणजे मला तुम्हाला समजेल की तुम्ही कुठपर्यंत आहात, मला कशा पद्धतीनं. मला सांगा, आपल्याला असं घ्यायचं आहे, ओके, डीप घ्यायचं आहे सेम. पण काही लोक चालले जातात, काही लोक थांबतात, पण काय असं आहे डीप. ओके, तुम्हाला समजत आहे सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर होऊन झाले तर. कारण की विद्यार्थी मित्रांनो, ही जी आयोगाची एक्झाम आहे ही तुम्हाला वरवरून पास होणारी नाही आहे. वरवरून पास होणार नाही हे तुम्हाला डीप मध्ये जाऊन विचारतं. कारण की आतापर्यंत वरवरून पास होऊन गेलेत सगळे, बरोबर. तुम्हाला माहिती असतील. आता तो वेळ आलेला नाही आहे. तुम्हाला इन डेप्थ अनालिसिस प्रत्येक गोष्टीचं भेटायला पाहिजे, बरोबर. म्हणून मी तुम्हाला एका डीपमध्ये घेऊन चालू आहे. ठीक आहे. प्रज्ञा वापस आली आहे. प्रज्ञा गेली होती का मग अशी तू वापस आली? म्हणून सांगायचं आहे, तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा, मैत्रिणींना सांगा, त्यांना घेऊन या. सोबतच माझे अनअकॅडमीला लेक्चर सुद्धा असतात. अनअकॅडमीला तुम्ही तिथे सुद्धा मला फॉलो करू शकता. तिथे आपण डायरेक्ट परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते घेतो. डायरेक्ट ते क्वेश्चन घेतात. संध्याकाळी 5:30 दररोज लेक्चर असतं. परीक्षेसाठी अत्यंत इम्पॉर्टंट असलेले प्रश्न घेतो आपण आणि सगळे करंटची लिंक आहे. म्हणून तुम्ही संध्याकाळी 5:30ला मला तुम्ही तिथे पण फॉलो करू शकतात. सकाळी 10 वाजता सुद्धा लेक्चर असतं 10 आणि मी प्लस मध्ये सुद्धा. प्लसमध्ये म्हणजे काय, जर तुम्ही फीस दिली आणि प्लसमध्ये तुम्हाला प्लसमध्ये सुद्धा माझे लेक्चर करता येतं. तिथे आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे 18 तारखेची एक्झाम आहे त्याच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडून मदत करून घेतो, तुमच्याकडून स्टडी करून घेतो आणि तिथे सुद्धा आपण इन डेप्थमध्ये अनालिसिस शिकतोय. ठीक आहे. ठीक आहे, चला आता आपण शिकूया संसद. मला सांगा 1935चा कायदा माहिती आहे तुम्हाला? 1935चा कायदा माहिती आहे का? 1935 हिस्ट्री झालाय तुमचं? मला सांगा, हिस्ट्री झालाय तुमचं? रजत कुठे शोध आहे रे? तू बघ, मी तुला सांगतो माझं नाव काय सर्च कर. बघ, मी तुला सांगतो किरण वानखडे सर्च कर. किरण वानखडे स्पेलिंग बघा, KHADE. मी मला खेडे म्हणून सर्च करत. माझं नाव सरनेम काय? खेडे.
खडे म्हणून सर्च कर, तुला दिसेल. ठीक आहे, अनअकॅडमीला किरण वानखडे. चला 1935चा कायदा. मग जर तुम्हाला विचारलं तुमच्या देशामध्ये 2 गृह कधी आले, तुमच्या देशामध्ये 2 गृह कधी झाले, किंवा तुम्हाला शिकवायचं गेलं इव्हॉल्युशन ऑफ 1772 पासून आपल्या देशामध्ये पार्लिमेंटचं काय झालं विद्यार्थ्यांनो, इव्हॉल्युशन झालं. बघा 1772 पासून मला हे सांगू का तुम्हाला, हे शिकू का मी? 1772 पासून तर आता तर पार्लिमेंट इव्हॉल्व झालं, हे शिकवायचं आहे का तुम्हाला? हे ऍक्ट माहिती आहे का तुम्हाला? मला सांगा, तुम्हाला सगळं शिकवायचं का हे की 1772 पासून आतापर्यंत आपलं पार्लिमेंट कसं फॉर्म झालं, काय फॉर्म झालं, पार्लिमेंटच का, दुसरं का नाही? पण हिस्ट्री नाही झालं तुमचं, सगळ्यांचं हिस्ट्री नाही झालं का? हिस्ट्री झालं की नाही झालं? मग हे असेल ना तुम्हाला 1773 वगैरे तुम्ही शिकला असाल ना, 1773 झालं, मग हे शिकू की नाही मी शिकू? म्हणजे तुम्हाला ते झालं असेल तर मग रिपीट होईल ना आपलं. क्वालिटी गेन झालं सर. उदाहरण तुमचे दोन्ही हिस्ट्री, दोन्ही पॉईंट क्लिअर होतं, क्वालिटी आणि हिस्ट्री वाले. ठीक आहे, उद्याला मी तुम्हाला हाऊ टू इव्हॉल्व पार्लिमेंट भारतामध्ये संसद कशी इव्हॉल्व झाली आहे, कशा पद्धतीने इम्प्लिमेंट झाली आहे किंवा कोणी आणली आहे, हे सगळे तुमचे मी कन्सेप्ट उद्याला क्लिअर करतो. बरोबर, तर मी तुम्हाला सध्याच्या पद्धतीमध्ये काय सांगतो, हा कायदा शिकवतो 1935. जर तुम्हाला विचारलं भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्वी भारतामध्ये 2 गृहाची स्थापना कधी झाली, 1935चा कायदा. एक हाऊस ऑफ पीपल आणि दुसरं हाऊस ऑफ स्टेट. हाऊस ऑफ स्टेट. तुम्हाला जर विचारलं पहिल्यांदा भारतामध्ये 2 गृह कधी आले, 1935च्या कायदा. 1935च्या कायदा हाऊस ऑफ पीपल आणि हाऊस ऑफ स्टेट. मला सांगा, हाऊस ऑफ पीपल म्हणजे काय? लोकांचे गृह. आणि हाऊस ऑफ स्टेट म्हणजे काय? राज्यांचे गृह. मला सांगा, हाऊस ऑफ पीपल म्हणजे राज्यसभा आणि हाऊस ऑफ स्टेट म्हणजे लोकसभा. बरोबर का चूक? बरोबर का चूक? हाऊस ऑफ पीपल म्हणजे राज्यसभा आणि हाऊस ऑफ स्टेट म्हणजे लोकसभा. व्हेरी गुड. काय चुकीचं आहे? कारण की हाऊस ऑफ पीपल म्हणजे काय? लोकसभा आणि हाऊस ऑफ स्टेट म्हणजे राज्यसभा. हाऊस ऑफ स्टेट म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? राज्यसभा. हाऊस ऑफ पीपल लोकसभा. मग या हे इंग्लिश नेम होते, इंग्लिश नेम होते. याचे नेम कधी चेंज झाले मग सांगा मला. या हाऊस ऑफ पीपलचं नेम कधी चेंज झालं, हाऊस ऑफ स्टेटचं नेम कधी चेंज झालं सांगा. याचं नेम कधी चेंज झालं? तुम्ही शिकला असेल नाही, तुम्हाला सरांनी शिकवलं असेल, कायदे शिकवतो नाही. 1954 1954 हाऊस ऑफ पीपलला ट्रान्सफर केला आपण लोकसभेमध्ये आणि हाऊस ऑफ स्टेटला ट्रान्सफर केला आपण राज्यसभेमध्ये. याला 2-3 नाव सांगतो. याला लोअर हाऊस सुद्धा म्हणतात, याला अप्पर हाऊस सुद्धा म्हणतात, याला कनिष्ठ गृह सुद्धा म्हणतात, याला ओल्डर हाऊस सुद्धा म्हणतात, याला दुसरं एल्डर हाऊस सुद्धा म्हणतात. बरोबर. तुम्हाला जर विचारलं या हाऊस ऑफ पीपलचं नामकरण कधी चेंज झालं, 1954ला. आणि लोकसभा हिंदी नाव आहे की मराठी नाव आहे सांगा. हे लोकसभा हिंदी नाव आहे की मराठी नाव आहे सांगा मला. लोकसभा हिंदी नाव आहे की मराठी नाव आहे? व्हेरी गुड. काय आहे? हिंदी नेम आहे. लोकसभा आणि राज्यकार हिंदी नेम आहे. कधी झाला? 1954ला. तुम्हाला लक्षात येईल प्रश्न काय सांगतो. 1954ला हाऊस ऑफ पीपल आणि हाऊस ऑफ स्टेटला मराठीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा असे संबोधले गेले. स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण त्याला हिंदीमध्ये काय संबोधले गेले? लोकसभा आणि राज्यसभा. किती लोकांना समजलोय सगळं आजचं? किती लोकांना समजले आजचं सगळं? जर आपण रिव्हॉल्युशन तर बघणारच आहे, तो मुद्दाच नाही आहे. ठीक आहे, पण मला सांगा इतकं किती लोकांना समजलं आतापर्यंत की आपल्या देशामध्ये 2 गृह कसे आहेत, त्यांचे नाव कसे, इलेक्शन पद्धती कशी असतं, प्रमाणशीर पद्धत कोणती आहे, गुप्त पद्धत कोणती आहे, क्षेत्रीय कोणती आहे, सगळ्यांना क्लिअर झालं? सगळे डाऊट क्लिअर झाले? व्हेरी. आता मी तुम्हाला अजून इथे छोटासा एक डाऊट क्लिअर. मग लोकसभेसाठी
लोकसभेसाठी मी प्रमाणशीर पद्धत वापरतो, बरोबर का? लोकसभेसाठी मी प्रमाणशीर पद्धत वापरतो, बरोबर का? लोकसभेसाठी मी प्रमाणशीर पद्धत वापरतो, बरोबर का? सांगा ना मला. लोकसभेसाठी आपण प्रमाणशीर पद्धत वापरत नाही, आपण क्षेत्रीय पद्धत वापरतो. कोणती? क्षेत्रीय पद्धत. आता तुमच्या लक्षात येईल बघा. तुम्हाला टेबल काढून दिलं. टेबल तुम्ही काढून घ्यायचं आहे सगळ्यांनी. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, निवडणूक, भारतीय निवडणूक, इथे तुम्ही दोन भागावर डिवाइड केलं. इथं तुम्ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. इथे तुम्ही क्षेत्रीय मतदारसंघ, क्षेत्रीय मतदारसंघ आणि तुम्ही प्रमाणशीर पद्धत, प्रमाणशीर पद्धत. आणि दुसरी लिहितो मी सूची, सूची पद्धत. पण सूची पद्धत भारतामध्ये वापरली जात नाही. बरं, आता प्रमाणशीर दोन एका पद्धती होतात. एकल संक्रमणीय पद्धत, संक्रमणीय पद्धत. ही पद्धत दोन पद्धती वापरतात, गुप्त आणि खुली. आता प्रश्न येतो, क्षेत्रीय म्हणजे प्रत्यक्ष कुठे वापरला जातं? तर इंग्लिशमध्ये म्हणतात फर्स्ट पास दी पोस्ट. वापर येतं लोकसभा, दुसरं विधानसभा, तिसरं लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे पंचायती राज, चौथं अर्बन सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे महानगरपालिका. या सगळ्या ठिकाणी वापरतो आपण प्रत्यक्ष निवडणूक पद्धत. 1952 ला काय झालं? राज्यसभेची स्थापना झाली, म्हणजे हाऊस ऑफ स्टेटची भारतामध्ये स्थापना झाली. 1951 ला काय झाली? हाऊस ऑफ पीपलची स्थापना झाली. पण त्याचं नामकरण केलं 1954 ला. 1952 ला हाऊस ऑफ पीपल इम्प्लिमेंट केला, म्हणजे अंमलबजावणी केली. 1951 ला हाऊस ऑफ पीपलची इम्प्लिमेंटेशन केलं आणि हाऊस ऑफ स्टेट 1952. आणि ज्याचं नाम जे करण केलं 1954 ला केलं. बरोबर. इलेक्शन कमिशन प्रत्यक्ष क्षेत्रीय, लोकसभा, विधानसभा, लोकल सेल्फ आणि अर्बन. आणि तुमच्या देशामध्ये ज्या निवडणूक होतात प्रमाणशीर पद्धतीमध्ये, त्या कोणत्या कोणत्या विधिमंडळ? प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, राज्यसभा, राज्य विधान परिषद, लोकलेखा समिती, अंदाज समिती आणि नंतर सार्वजनिक उपक्रम समिती. प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, राज्यसभा, विधान परिषद, पब्लिक अकाउंट कमिटी म्हणजे लोकलेखा समिती, लोक अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती. या ठिकाणी काय होतं? अप्रत्यक्ष निवडणूक. ठीक आहे, चला आपण इथे थांबूया. आणि उद्याला ठीक 12 वाजता आपण काय बघणार आहात? इव्हॉल्युशन ऑफ पार्लिमेंट, इव्हॉल्युशन ऑफ पार्लिमेंट. ठीक आहे, चला आपण इथे थांबूया. काय बाय, उद्या नक्की या, तुमच्या मित्रांना सांगा, मैत्रिणींना सांगा. आणि उद्या आपण इव्हॉल्युशन सांगणार आहोत, म्हणजे तुमचा हिस्ट्रीचा पण मुद्दा क्लिअर होतील आणि सोबतच तुमचे पॉलिटीचे मुद्दे सगळे क्लिअर होतील. ठीक आहे, चला बाय बाय.